नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी फरची उलन वापरून रांगोळी बनवणार तर आहेच, पण खास गोष्ट ही आहे की ही जी रांगोळी आहे ती मी बॅनरवर बनवलेली आहे। यासाठी कोणी रेक्झिन वापरतं तर कोणी नोवेन वापरतं, पण आपण या ठिकाणी माझ्याकडे एक बॅनर पडलेले होते जे की वापरात नव्हते। मग त्याचा वापर करून मी ही घरच्या घरी घरगुती वापरासाठी बनवलेली रांगोळी आहे। त्यासाठी मी एका बॅनरवरती कर्कटकच्या साहाय्याने फूल तयार करून घेतले आणि त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रकारची फरची उलन मी व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे लावत आहे। हे लावत असताना मी ग्लू गनचा वापर केलेला आहे। ग्लू गन वापरत असताना तिला पहिले 2-3 मिनटं बऱ्यापैकी गरम होऊ द्यावे। त्यानंतर मग आपण जर ग्लू गन वापरली तर आपल्याला परत चिटकवण्याचे काम पडत नाही। तुम्ही बघू शकतात की मी मध्यभागी गोल डिझाईन केली आहे आणि त्याच्या आजूबाजूला सुंदर पाकळ्या लाल कलरने तयार केलेल्या आहे आणि त्या नीट पद्धतीने भरलेल्या आहेत। ही रांगोळी बनवत असताना मी घाई न करता हळूहळू उलन डिझाईनच्या आकारामध्ये बनवत गेले। थोडा वेळ लागतो, पण शेवटी जो परिणाम दिसतो तो खूप समाधान देणारा असतो। उलन वापरण्यामुळे ही रांगोळी साध्या रांगोळीपेक्षा खूपच वेगळी आणि आकर्षक दिसते। ती हाताने बनवलेली असल्यामुळे यामध्ये एक खास कलात्मक टच दिसून येतो। ही रांगोळी तुम्ही सण उत्सवासाठी, घराच्या दारात, कार्यक्रमासाठी किंवा सजावटीसाठी देखील वापरू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रांगोळी बॅनरवर बनवलेली असल्यामुळे ती खराब होत नाही आणि अनेक वेळा वापरता येते। अशा प्रकारे मी एक एक पाकळी पूर्ण करून घेत आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये प्रत्येक पाकळी वेगवेगळ्या कलरची किंवा एक कलर वेगळा एक कलर वेगळा अशीही करू शकतात, जेणेकरून कलर कॉम्बिनेशन मॅच होईल आणि तुम्ही बनवलेली रांगोळी ही सुंदर दिसेल। अशा प्रकारे रांगोळी पूर्ण झालेली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या क्रिएटिव्ह कल्पनांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।